नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एमपीएससीचा अभ्यास करत असाल, अभ्यास कसा करायचा, कोणते पुस्तक वापरली पाहिजे, मार्केटमध्ये भरपूर पुस्तक आपल्याला बघायला भेटतात. नेमकं एमपीएससी साठी कोणते पुस्तक वापरली पाहिजे आणि अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, या सर्व गोष्टी आज आपण इथे घेऊन आलेलो आहेत. पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा, शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे एमपीएससीच्या पेपरचे स्वरूप. आता आपल्याला माहिती आहे राज्यसेवा संयुक्त गट ब आणि क. संयुक्त गट ब आणि क 2023 पासून काय झाली, कंबाईन तिथे झाली होती 2023 मध्ये. ओके, तर सर्वात पहिल्यांदा एमपीएससी राज्यसेवेच्या प्रीचं पूर्व परीक्षेचं स्वरूप काय असतं, त्यानंतरला संयुक्त गट ब क चं पूर्व परीक्षाचं स्वरूप काय असतं हे आपण बघणार आहे. त्यानंतरला आपल्याला बघायचंय एमपीएससीच्या अभ्यासक्रमाची पद्धत काय असते. ज्या पद्धतीने लेकरांनो, मुलं म्हणतात बघा, भरपूर मुलं म्हणतात 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 4 वर्ष झाले मी एमपीएससीचा अभ्यास करतोय, अजून माझ्या एमपीएससीचा पेपर निघाला. तर लेकरांनो, एमपीएससीचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, एमपीएससी म्हणण्यापेक्षा कोणत्याही स्पर्धा परीक्षाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुमच्याकडे अभ्यासाची एक जी पद्धत आहे, अभ्यासाचे जे स्वरूप आहे, त्या स्वरूप तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर 100% लेकरांनो तुम्हाला तिथे यश प्राप्त होणार आहे. नाही तर आपल्याला कार्यक्रम काय असतो, अवघड असतो. मग आपणही 4-5 वर्षांनी म्हणू की मी 4 वर्षापासून 5 वर्षापासून अभ्यास करतो. तुम्हाला ही पद्धत माहित झाली पाहिजे, अभ्यासाची पद्धत काय, कोणत्या गोष्टीपासून आपण गेलो पाहिजे. जर आपला पायाच पक्का नाही तर त्यावरती इमारत बांधून उपयोग नसतो. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, त्यानंतर काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण तिथे शिकणार आहे. आणि सर्वात शेवटी आपण घेणार आहे अभ्यासाचे नियोजन कसे करायचे. आधी पुस्तके बघू आणि मग त्यानंतर अभ्यासाचे नियोजन कसे करायचे, एमपीएससीचा अभ्यास करताना त्याला आपल्याला कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे. तर सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हटली तर लेकरांना, आपण तुमच्यासाठी एक रेकॉर्डेड बॅच इथे उपलब्ध करून दिलेली आहे. एमपीएससीचा जर तू अभ्यास करत असेल, राज्यसेवा संयुक्त गट ब व क चा एमपीएससी पूर्व परीक्षाचा जर तू अभ्यास करत असेल, तर तुझ्यासाठी एक रेकॉर्डेड बॅच, याची फी फक्त 1499 रुपये. हिची ऍक्च्युअली फी 3000 रुपये होती. यावरती मित्रांनो तुम्हाला 50% डिस्काउंट दिलेला आहे आणि हा डिस्काउंट फक्त आणि फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी बॅच परचेस करतील त्यांना जास्त फी आकारली जाईल. त्यामुळे आताच काय करा, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला 1499 मध्ये ही एमपीएससीची बॅच दिसेल. ही बॅच तुम्ही तिथे काय करा, परचेस करा. एकदम सुंदर बेसिक पासून तुमच्या कन्सेप्ट तिथे क्लिअर केल्या जाणार आहेत. त्यानंतरला तुम्हाला जास्त करून सराव पेपरवरती भर दिलेला जाणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, प्रश्नांवरती भर दिला जाणार आहे. जास्त करून आपण प्रश्न तिथे घेणार आहेत. रेकॉर्डेड बॅच आहेत. डेमो लेक्चर सुद्धा तुम्हाला बघायचे असेल तर ऍप डाउनलोड करा, बॅच मध्ये जा आणि डेमो लेक्चर बघा. डेमो लेक्चर बघितल्यानंतर देखील तुम्ही बॅच परचेस करू शकता. आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा आपण व्हिडिओ टाकत असतो एमपीएससीचे, तेही व्हिडिओ बघून तुम्ही बॅच परचेस करू शकतात. काही अडचण नाही. काही अडचण असेल तरीही तर माझा मोबाईल नंबर इथे 9370706679 केव्हाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा बघू एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षाचं स्वरूप काय असतं. आता जर आपण एमपीएससी राज्यसेवेचा जर विचार केला तर हाय पोस्ट आहे, त्यामध्ये पहिल्यांदा पूर्व परीक्षा असते, त्यानंतरला मुख्य परीक्षा असते आणि त्यानंतरला तुमचा इंटरव्ह्यू असतो. ओके, पुढील 2025 पासून याची लेखी परीक्षा ही आपल्याला माहिती ना, मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपात होणार आहेत. म्हणजे आपण जर विचार केला, आपल्याला जर मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपात द्यायची नसेल तर आपल्याला आजपासूनच या वर्षी आपल्याला एमपीएससी मध्ये सिलेक्ट व्हायचं आहे. याच उद्देशाने आपल्याला तयारी करावी लागेल. अजून आपल्या हातातून वेळ गेली नाही. अजूनही तुमच्याकडे एमपीएससी राज्यसेवेवाल्या मुलांकडे 3-4 महिने अजून शिल्लक आहेत, 2.5-3 महिने. त्यामध्ये तुम्ही अजूनही पूर्णपणे प्रिपेअर तिथे होऊ शकतात. पूर्णपणे पुरावा तुम्ही तिथे तयारी करू शकतात. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% तुम्हाला याचा फायदा होणार म्हणजे होणार. तर एमपीएससी जर राज्यसेवेचा जर विचार केला आपण, तर आपल्याला सामान्य ज्ञान आणि सीसॅट असे 2 घटक म्हणतो ना आपण इथे बघायला भेटतात. आणि या सामान्य ज्ञान नावाचा जो घटक आहे किंवा सामान्य ज्ञान नावाचा हा जो भाग आहे, या पहिला पेपर असतो हा सामान्य ज्ञानचा. यामध्ये पुरण आपल्याला 100 प्रश्न तिथे असतात. या सामान्य ज्ञान मध्ये 100 प्रश्न आपल्याला बघायला भेटतात. पहिला पेपर फर्स्ट असतो सामान्य ज्ञान आणि पेपर सेकंड असतो सीसॅट.
असे 2 पेपर आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला असतात. पहिला पेपर सामान्य ज्ञानचा असतो, तो 100 मार्काचा पेपर, आपला प्रश्नांचा पेपर असतो आणि त्यामध्ये 200 मार्क असतात. म्हणजे पहिला पेपर हा 100 मार्क्सचा असतो आणि त्यामध्ये क्वेश्चन 100 प्रश्न असतात आणि त्यामध्ये मार्क्स किती असतात 200. 100 प्रश्न 200 मार्क्स आणि कालावधी 2 तासाचा आहे. कालावधी किती तासाचा आहे? 2 तासाचा आहे. म्हणजे एक प्रश्न तुम्हाला इथे किती गुणांना असतो? एक प्रश्न तुम्हाला इथे 2 गुणांसाठी असतो. एक प्रश्न 2 गुणांसाठी असतो. त्यानंतरला आपला सी सॅटचा पेपर होतो. दोन्ही पेपर एमपीएससी पूर्व परीक्षेचे एकाच दिवशी होतात. पहिल्या शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी याचा आपण म्हणतो ना जीकेजीएस सामान्य ज्ञान याचा पेपर होतो 100 प्रश्नांचा 200 मार्काचा 2 तासाचा. 11 ते 1 मध्ये परत 2 तासाचा ब्रेक असतो. परत 3 ते 5 दुसरा पेपर असतो सी सॅटचा. त्याचा 80 प्रश्न असतात. सी सॅट वरती आपल्याला 80 प्रश्न असतात आणि त्याचे गुण असतात 200. म्हणजे एक प्रश्न तब्बल आपल्याला 2.50 गुणांसाठी इथे असतो. किती? 2.5 मार्कासाठी असतो. हे पॉईंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. ओके, तर या पद्धतीने आपलं काय असतं मित्रांनो, एमपीएससीच्या पूर्व परीक्षाचा काय असतो अभ्यास पेपरचे स्वरूप असतं. सामान्य ज्ञान मध्ये कोणते घटक हे तुला पुढे सांगणार आहे. सी सॅट मध्ये काय गणित आहे, त्यानंतर बुद्धिमत्ता आहे, त्यानंतर आपल्याला म्हणतो पॅसेज उतार्याखालील प्रश्न आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे आपण म्हणतो ना आकलन आहे. आकलनावरती क्वेश्चन असतात. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की तुमची विचार करण्याची कॅपॅसिटी किती आहे बुवा. तुमचे जे प्रॉब्लेम, एखादा प्रॉब्लेम घडल्यानंतर तुम्ही त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात, असे सुद्धा 5 क्वेश्चन आपल्याला इथे विचारले जातात. या पद्धतीने एमपीएससी पूर्व परीक्षा आपल्याला 400 मार्कांना असते. किती? 400 गुणांसाठी एमपीएससी राज्यसेवेची पूर्व परीक्षा असते. आणि मग या 400 पैकी पहिल्यांदा तो सी सॅटचा 200 मार्काचा पेपर चेक होईल. 200 मार्कापैकी तुला किती गुण मिळतात? बाबा 66 गुण मित्रा मिळणं गरजेचं आहे. 33.33% जर तुला पडले तर तुझा सामान्य ज्ञान पेपर चेक होईल, नाहीतर तुझा तो पेपर चेक होत नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा क्वालिफाय साठी. ओके, त्यानंतर पुढे आपल्याला संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षाचे स्वरूप 2023 नुसार आपण घेतलेलं आहे. जो 2023 चा पेपर झाला त्यानुसार एमपीएससी संयुक्त गट ब व क च्या पूर्व परीक्षेचे स्वरूप घेतलेले आहे. इथून मागे काय व्हायचं, एमपीएससी ची जी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब होती ती वेगळी झाली, गट क वेगळी झाली. आता काय 2023 ला ती एकत्र झालेली होती. आता या संयुक्त गट ब आणि क मध्ये आपल्याला एकूण 100 प्रश्न बघायला भेटतात. किती प्रश्न बघायला भेटतात? एकूण 100 प्रश्न बघायला भेटतात आणि 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा कालावधी तिथे दिलेला असतो. सकाळी 11 वाजता आपला पेपर भरतो आणि 12 वाजेपर्यंत आपला हा पेपर असतो. म्हणजे 1 तासामध्ये हा पूर्ण पेपर असतो. कशाचा? गट ब चा आणि क चा. मग यामध्ये पीएसआय एसटीआय एसओ आपण म्हणतो गट ब मध्ये पोस्ट असतात. ओके, मग आता गट ब मध्ये आणि क मध्ये जे संयुक्त पूर्व परीक्षा असते त्यामध्ये नेमका कोणत्या घटकांवरती पेपर आपला होतो तर ते ठेवणं लक्षात गरजेचं असतं. तर आपल्याला तिथे असतो सामान्य ज्ञान आणि गणित व बुद्धिमत्ता. ओके, सामान्य ज्ञान आणि गणित व बुद्धिमत्ता हे आपल्याला गट ब आणि क च्या पूर्व परीक्षेला तिथे आढळतं. आता जर आपण 2023 चा जर विचार केला तर इथून मागे काय व्हायचं की जो 100 प्रश्नांचा पेपर आहे 100 गुणांसाठी, हा पेपर इथून मागे 85 प्रश्न हे सामान्य ज्ञानवर असायचे आणि 15 क्वेश्चन गणित बुद्धिमत्तेवर असायचे. इथून मागची गोष्ट सांगतोय. 85 प्रश्न हे जीके जीएस वरती असायचे आणि 15 क्वेश्चन हे रिझनिंग अँड मॅथ वरती असायचे. कधी? इथून मागे. पण 2023 ला काय झालं, जो 2023 मध्ये पेपर झाला त्या 2023 मध्ये झालेल्या पेपर मध्ये झालं काय की 80 प्रश्न हे जीके वरती आले. 80 प्रश्न आणि राहिलेले 80 पैकी 80 प्रश्न जीके वरती आले. 100 पैकी 80 गेले. 20 प्रश्न हे रिझनिंग आणि मॅथ गणितावरती आलेले आहेत. 20 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेवरती आपल्याला तिथे बघायला भेटलेले आहेत. आता लक्षात घ्या, आता जर आपण एमपीएससी चा जर पुरा विचार केला ना तर एक गोष्ट क्लिअर करून ठेवा. एमपीएससी मध्ये गणित या विषयावरती क्वेश्चन कमी विचारले जातात. बाबा का काय म्हणतोय मी, एमपीएससी मध्ये आता जर 20 प्रश्न जर होते ना तर यापैकी मॅथ मध्ये फक्त 5 प्रश्न होते आणि रिझनिंग मध्ये 15 क्वेश्चन होते.
15 क्वेश्चन कुठे होते? बुद्धिमत्तेचे आपल्याला 15 क्वेश्चन होते, गणिताचे जवळपास फक्त 5 क्वेश्चन तिथे होते. आणि जेव्हा 15 क्वेश्चन राहायचे ना दोघांचे मिळून 15 क्वेश्चन, तेव्हा का बुद्धिमत्तेचे 12 ते 13 क्वेश्चन असायचे आणि गणिताचे 2 ते 3 क्वेश्चन असायचे. कधी जेव्हा 15 क्वेश्चन होते तेव्हा हा क्रायटेरिया वापरला जात होता. म्हणजे सर्वात जास्त आपल्याला जर एमपीएससीचा आपण अभ्यास करतोय तर आपल्याला सर्वात जास्त भर सामान्य ज्ञान नंतर कशावर द्यावं लागणार आहे? बुद्धिमत्ता या घटकावरती किंवा या विषयावरती द्यावा लागणार आहे. हा पॉइंट आपल्याला क्लिअर करून ठेवणं गरजेचं आहे. हा पॉइंट क्लिअर झाला? येस या. ओके, मग या 100 मार्काचा पेपर होणार आहे. एकूण क्वेश्चन पण किती असणार आहे? 100 असणार आहे. मग आता 2024 मध्ये यात फरक सुद्धा होऊ शकतो. म्हणजे 2024 मध्ये हे 20-20 मार्काचे जे क्वेश्चन होते, ओके, हे 20 क्वेश्चन 20 मार्काला, ते 15-15 सुद्धा होऊ शकतात. ओके, चला आता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, म्हणजे पूर्वीसारखं पण होऊ शकतं. म्हणजे आपल्या डोक्यात काय ठेवायचंय? गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावरती आपल्याला एमपीएससी ला कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 20 क्वेश्चन विचारू शकतात. हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा. संयुक्त गट ब आणि गट क या पूर्व परीक्षा. मग आपल्याला जास्त भर द्यायचा आहे तो सामान्य ज्ञान या घटकावरती, जीके वरती, जनरल नॉलेज आपण त्याला म्हणतो. सामान्य ज्ञान या घटकावरती आपल्याला किती क्वेश्चन विचारले जाणार आहे? तर मी तुम्हाला सांगितले जवळपास आपल्याला 80 ते 85 क्वेश्चन तिथे विचारले जाणार. म्हणजे आपला पूर्ण पेपर हा सामान्य ज्ञान या घटकावरतीच आधारित आहे. जर आपला सामान्य ज्ञान जीकेचा जर अभ्यास चांगला असेल तर आपण 100% ते पोस्ट फ्री मारू शकतो. 100% माझी खात्री आहे. हा पॉइंट तुमचा क्लिअर झाला. त्यानंतरला पुढे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता माझी एक्झाम जून जुलै महिन्यामध्ये भविष्यात आहे. आता माझी एक्झाम एप्रिल महिन्यामध्ये आहे. मग मास्तर मी अभ्यास कसा करू? आता परत एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा तुम्ही अभ्यास करा, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा, भले पार चपराशापासून तर क्लास 1 पर्यंत कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा तुम्ही अभ्यास बघा. तुम्हाला जी अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ना, ती पद्धत माहित नसेल किंवा अभ्यासक्रम काय आहे या गोष्टी आपल्याला माहित नसेल तर आपण अभ्यास करून उपयोग नाही. मग आपल्याला आपण तर एमपीएससीचा अभ्यास करतोय, आपण क्लास 1 क्लास 2 चा अभ्यास करतोय. आपल्याला भविष्यामध्ये 60-70 हजार रुपये पेमेंट महिन्याला स्टार्टिंग सुरू होणार आहे. या पद्धतीने जर आपण अभ्यास करतोय लेकरांनो, तर त्या अभ्यास करण्यासाठी तुमच्या सोबत कॉम्पिटिशन सुद्धा खूप जास्त असते. ओके, 8, 9, 10, 11, 12 लाख मुलं तिथे अर्ज करत असतात. आणि या मुलांमध्ये जर आपल्याला बसायचं असेल तर आपला अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला बदलावी लागेल. मी तुम्हाला म्हणतोय मैदानावरती 100 मुलं उपस्थित राहतात. मैदानी कशासाठी? आपण म्हणतो ना, एखादा जर खेळ असेल किंवा एखादा स्पर्धा असेल, स्पर्धेसाठी जर मैदानावरती 100 मुलं स्पर्धेसाठी उपस्थित असेल, त्या 100 पैकी माझ्याकडे एकच बक्षीस द्यायचं, माझा जो पहिला विद्यार्थी त्याला बक्षीस द्यायचं आहे. मग अशा वेळेस काय करतो? तो जो पहिला विद्यार्थी जो येतो ना, तो सगळ्यात खतरनाक असतो. कारण तो काय करतो? जे 99 मुलं आहेत त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करतो. तेव्हा तो तिथे काय होतो? यशस्वी होतो. तसंच आता आपल्याला सुद्धा करायचं आहे मुलांना. जागा किती कमी असू द्या, ऍप्लिकेशन अर्ज किती जास्त येऊ द्या, ओके, आपल्या डोक्यात काय ठेवायचंय? जागा 500, 700, 1000 आहे, 5000 आहे. मग 5000 जागा आहे, 5000 जागेमध्ये 5000 वा नंबर माझा असला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. भले अर्ज 50 लाख येऊ दे, मला फरक पडत नाही. मग या 5000 जागेमध्ये किंवा या 500 जागेमध्ये मी बसणार असेल तर मला यासाठी काय करावं लागेल? प्रॉपर नियोजन करावं लागेल, प्रॉपर अभ्यासाची पद्धत समजून घ्यावी लागेल. मग आता जर आपल्याला एमपीएससीचा अभ्यास करायचा असेल तर अभ्यासाची पद्धत काय आहे बघा. आता मी तुम्हाला नेहमी सांगत असतो लेकरांनो, एखादं लग्न पाहिलं तुम्ही, लग्न जर तुम्हाला एखादं लग्न करायचं असेल तर त्या लग्नाला एक प्रोसेस असते. तशीच आपल्याला अभ्यासाला सुद्धा एक प्रोसेस, एक पद्धत आहे. लग्नाची आधी मुलगी मुलगा बघणार, मग त्यांची कुंडली जुळणार, मग त्यांचे साखरपुडा होणार, मग हळद लागणार आणि मग त्यांचं काय होतं? लग्न होतं. असं कधी पाहिलं का रे तो? काय लग्न टाळी वाजण्याच्या आधी, हळदीच्या आधी वरात झाली, आधी वरात झाली, मग टाळी वाजली, मग भाऊला हळद लागली, असं तो पाहिलं का? असं अजिबात होत नाही. जसं ती एक प्रोसेस असती तशी तुझी सुद्धा एक पद्धत आहे. ती पद्धत तुला समजून घ्यायची आज इथे.
ओके, आवडली असेल तर नक्की परवा लाईक करायचं आणि याच पद्धतीने जर तू पहिले राहिलेल्या तुझ्या या कालावधीमध्ये जर अभ्यास केला तर 100% तुला यश भेटेल, नाही तर धतुरा आपल्याला यश भेटत नाही. ओके, दे लक्ष. आता अभ्यास करण्याची पद्धत काय आहे? सर्वात पहिल्यांदा तुला कोणत्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे? तुला राज्यसेवासाठी अभ्यास करायचा आहे की तुला एमपीएससी गट ब साठी अभ्यास करायचा आहे? पाय बघा, हे तुला करणं गरजेचं आहे ना. राज्यसेवा तुला गट ब की गट क साठी अभ्यास करायचा आहे, हे तुला निश्चित करणं गरजेचं आहे. की तुला पोलीस भरती व्हायचंय, सरळ सेवा व्हायचंय, की तुला तलाठी व्हायचंय? होतं काय माहिती का, एखादा पोरगा पाहिला ना आपण एमपीएससी काय करतो रे, एमपीएससीचा अभ्यास करतो, मग चपराशाचा फॉर्म कायला भरतो? तू जर एमपीएससीचा अभ्यास करतोय तर चपराशाचा, पोलीस भरतीचा, तलाट्याचा फॉर्म कायला भरतो? आता एमपीएससी पूर्व परीक्षाचा तुझा अभ्यास आहे, खूप अभ्यास आहे, तू 1 मार्कावरून राहिला, आली तलाट्याची भरती फॉर्म भरला, अबे तुला काही धतूर येणार आहे त्याच्यात गणित मोकार आहे भाऊ, आणि तुला इकडे गणित फक्त 3 ते 4 मार्काला आहे. या गोष्टी तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तू एकदा तुझी पोस्ट काय ती निश्चित करून घे. तुझी पहिली पद्धत, तुला कोणत्या परीक्षासाठी प्रिपेअर व्हायचंय, तुला कोणती परीक्षा द्यायची, तुला कोणत्या पदावर जायचंय हे तू आधी निश्चित कर. केलं निश्चित? ओके, तुला पीएसआय व्हायचं असं आपण काय करूया, थोड्या वेळ गृहीत धरूयात, तुला पीएसआय व्हायचंय. मग आता तुला पीएसआय जर व्हायचं असेल तर तुला पीएसआय साठी, आता ही पोस्ट मी गृहीत धरली तुमच्यासाठी, पीएसआय होण्यासाठी जो अभ्यासक्रम आहे, यो अभ्यासक्रम तुला माहित असणं गरजेचं असतं. काय पीएसआय जर तुला व्हायचं असेल, समजा पीएसआय हे पद संयुक्त गट ब मधनं भरलं जातं, मग संयुक्त गट ब मध्ये तुला एक पेपर द्यायचा आहे, त्यानंतर तुला मुख्य परीक्षा द्यायची आहे, त्यानंतर तुला पीएसआयचं मैदानी प्रशिक्षण द्यायचंय, त्यानंतर तुला इंटरव्ह्यू द्यायचा. मग तुला पहिली गोष्ट काय माहित असली पाहिजे, पीएसआय होण्याची प्रोसेस काय आहे. पीएसआय होण्याची प्रोसेस काय आहे ह्या गोष्टी तुला माहित असणं गरजेचं आहे. फक्त तो हे डोक्यात, मला पीएसआय व्हायचं आणि मास्तर तू मला पीएसआय करून दे, अबे काय धतुरा, तुला जर पीएसआय व्हायचंय तर तुला ते करणं गरजेचं आहे. मी मस्त आहे सोबत आहे, मी तुला करून घेणार आहे, मी तुला सांगणार आहे बाबा हे कर ते कर ते कर. पण तू जर ते करत नसेल तर त्याचा उपयोग काय? पहिल्यांदा तुझं पद निश्चित झालं पीएसआय. पीएसआय साठी तुझे पेपर कसे असतात, पीएसआय होण्याचं स्वरूप काय आहे, या गोष्टी तुला माहित झाल्या आता. ओके, सांगितल्या तुला याआधी पीएसआय होण्याचं तो स्वरूप. पीएसआय ला तुला आता एसटी आणि एसओ नावाच्या ज्या 2 पोस्ट असतात, यांना इंटरव्ह्यू नसतो, यांना पूर्व परीक्षा 100 मार्काची, मुख्य परीक्षा 400 मार्काची, कार्यक्रम संपला. पण जी पीएसआय ची पोस्ट आहे यात पूर्व परीक्षा 100 मार्काची, मुख्य परीक्षेचे 2 पेपर 200 400 मार्काचे, त्यानंतर 100 मार्काचं मैदान, त्यानंतर त्या मैदानामध्ये तू जर पात्र झाला, तुला जर 60% पेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुला इंटरव्ह्यू 40 मार्काचा क्वालिफायला, आणि मग तो फायनल तिथे काय लागणार आहे, मेरिट लागणार आहे. ओके, या गोष्टी तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पीएसआयचं झालं. ओके, पेपरचं स्वरूप काय असतं, पीएसआय पदावर तू कशा पद्धतीने पोहोचू शकतो ही गोष्ट सुद्धा तुला तिथे कळालेली आहे. आता तुला तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की या पीएसआय पदासाठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम तुला तोंडपाठ करायचा आहे. पीएसआय पदासाठी जो अभ्यासक्रम आहे, यो अभ्यासक्रम तुला तोंडपाठ करणं गरजेचं आहे. पाठ कर, काय कर, पाठ कर. तू म्हणशील मास्तरनं नवीनच काढलं, अभ्यासक्रम पाठ करायला लावला. अभ्यासक्रम फक्त असा पाठ नाही करायचा, 85 मार्काला जीके, 15 मार्काला गणित बुद्धिमत्ता आहे, प्रीला कार्यक्रम झाला, असा अभ्यासक्रम पाठ नाही होत भाऊ. जीके सामान्य ज्ञान मध्ये तुला भूगोल विषय, तुला इतिहास विषय, तुला राज्यशास्त्र विषय, तुला अर्थशास्त्र विषय, तुला सामान्य विज्ञान हा विषय, तुला गणित आहे, तुला बुद्धिमत्ता आहे, तुला चालू घडामोडी, एवढे विषय तुला तिथे आहेत अभ्यासक्रम. मग आता भूगोलचा तुला अभ्यासक्रम पाहायचा आहे. मग भूगोल या विषयात 3 तुकडे पडले, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. हे भूगोल विषयाचे तुकडे पडले. मग महाराष्ट्राच्या भूगोलचा अभ्यासक्रम काय, 1
महाराष्ट्राचे स्थान व विस्तार हा महाराष्ट्राचा पहिला चॅप्टर. स्थान व विस्तार महाराष्ट्राच्या भूगोलचा पहिला चॅप्टर आपण त्याला म्हणतो, पहिला घटक. दुसरा चॅप्टर काय? महाराष्ट्राची राजकीय रचना, मग महाराष्ट्राचा भूगर्भ रचना, मग चौथा चॅप्टर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, मग त्यामध्ये परत 3 भाग पडले, महाराष्ट्र पठार, सह्याद्री पर्वत आणि कोकण. मग महाराष्ट्राची नदी प्रणाली, मग महाराष्ट्राची मृदा, मग कृषी, मग खडक, मग वन, आणि मग तो हे राष्ट्रीय उद्यान, मग मोकार अभयारण्य, आणि मग लोकसंख्या, मग जनगणना, मग वाहतूक दळणवळण, आणि मग तो आहे माणसं जमाती. हा आहे तो भूगोलचा अभ्यासक्रम. तू म्हणशील मास्तरला काय गरज बा पाठ करायची? बाबा मी सुद्धा याच पद्धतीने अभ्यास केला 2016-17 साली. ओके, तुला सुद्धा याच पद्धतीने अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय आपल्या हातात पोस्ट येणार नाही. अभ्यासक्रम तोंडपाठ ठेव. का सांगतोय माहिती तुला मी सांगणार आहे, आजपासून आतापासून लोकसत्ता चालू घडामोडीसाठी वाचायचा. काय? लोकसत्ता. लोकसत्ता हा पेपर तुला चालू घडामोडीसाठी वापरायचा आहे. लोकसत्ता. तुला बाकी काहीच वापरायचं नाहीये. तुला कोण्या पुस्तक सुद्धा चालू घडामोडीसाठी घ्यायचं नाही. तुला आपल्या कोर्समध्ये एकदम सुंदर पद्धतीने चालू घडामोडीचे लेक्चर सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे. लोकसत्ता हा पेपर तुला वाचायचा आहे. मग लोकसत्ता पेपर तर मोकार मोठा आहे मास्तर, काय वाचतो त्याच्यातलं? तू काय करणार? हो ही गेली, याचा ऍक्सिडेंट झाला, हा मी याला उचकून दिलं. अबे काय गरज आहे ते वाचायची? जर तो अभ्यासक्रम जर तोंडपाठ असेल आणि जर सरकारने एखादी योजना काढली आणि ही योजना भंडारदरा धरणाच्या पुनर्वसनासाठी असेल तर मग तुला 100% क्वेश्चन हा भंडारदरा धरणावरती विचारला जाणार आहे. मग योजना काय सांगितलं? टायटल दिला भंडारदरा पुनर्वसन. काय? भंडारदरा पुनर्वसन. मग तू आधी टायटल वाचणार, हो भंडारदरा पुनर्वसन. हे तर आपलं नदी प्रणाली नावाचं चॅप्टर आहे, त्यामध्ये नद्या आणि त्याच्यावरचे धरणं आपल्याला करणं गरजेचं होतं. मास्तरनं सांगितलं होतं. मग तू काय करशील? अभ्यासक्रम तोंडपाठ असल्यामुळं तू ही ती चालू घडामोडीची न्यूज आणि तो हा भूगोलची प्रवरा नदीवर असणारे भंडारदरा धरण, प्रवरा नदीचा उगम हरिश्चंद्रगड रतनगडाच्या मध्ये आणि 208 किलोमीटरची नदी, हिला आडाळा आणि मुळा नद्या येऊन भेटत्या. आणि मग ही प्रवरा नदी झिकी अकोला संगमनेर नेवासा शहर हिच्या काठावर टोके येथे गोदावरीला जाऊन भेटली. हिच्यावर प्रवरा निळवंडे नावाचं धरण आहे. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन पडणार. मग तू ही प्रवरा नदीची माहिती आणि तू ही चालू घडामोडीची न्यूज, मग याची तू काय करणार? एकत्रीकरण करणार. कधी तुला जमल? जेव्हा तुझा अभ्यासक्रम तोंडपाठ असेल. म्हणजे तुला पहिल्यांदी तुला काय करायचंय? तुझी पोस्ट निश्चित करायची. त्यानंतर त्या परीक्षेसाठी असणारं स्वरूप तुला मी सांगितलेलं आहे. तुला अभ्यासक्रम तोंडपाठ करायचा आहे. तुला अभ्यासक्रम तोंडपाठ झाल्यानंतर अभ्यासक्रम तुझा तोंडपाठ का करायचं हे तुला कळालंय. अभ्यासक्रम तोंडपाठ झाल्यानंतर ही गोष्ट तुझी झाल्याशिवाय तू कोणत्याही पुस्तकाला कोणत्याही लेक्चरला हात लावायचा नाही. ते म्हणजे बेसिक बुक. बेसिक बुक तुला संपूर्ण बेसिक बुक आजपासून आपल्या द एके अकॅडमीच्या ऍप वरती उपलब्ध होणार आहेत. काय? शिकवलेली बेसिक बुक. हे सुद्धा तुला तिथे माहित असणं गरजेचं आहे. बेसिक बुक तुला वाचायचे. पण बेसिक बुक कोणते तुला वाचायचे आहेत? तुझा जर पायाच पक्का नसेल तर पुढे धतुरा तू जाऊ नको. तुला माहितीये का? तू 5वीच्या वर्गातून 6वीच्या वर्गात गेला. 6वीचा मास्तर विज्ञानचा आला. विज्ञानच्या मास्तरने आपल्याला सांगितलं 5वीला आपण असं शिकलो होतं. पहिल्या चॅप्टरच्या खालीच टायटल लिहिलेला होता 5वीला आपण हे शिकलो. अरे मग तुला लक्षात कमून येत नाही? तुला बेसिक बुक वाचणं गरजेचं आहे. कारण तुझा एमपीएससीचा जो पेपर आहे ना, हा एमपीएससीचा पेपर हा 30% पेपर हा या बेसिक बुक वरती असतो. किती? 30% पेपर बेसिक बुक वरती असतो. 7वीचा भूगोल मोस्ट आयएमपी, 11वीचा इतिहास मोस्ट आयएमपी, जुना नवा नाही. ओके, हे मुद्दे तुला करणं गरजेचं आहे. मग तुला बेसिक बुक कोणते वाचायचे? सर्वात पहिल्यांदा तुला वाचायचंय विज्ञान 5वी ते 10वी. विज्ञान वाचायचंय तुला 5वी ते 10वी पर्यंत.
मग विज्ञान कोणतं वाचायचंय तुला? 10वीचे नवीन भाग नको वाचू, जुनं विज्ञान वाच भेटत. 5वी ते 10वी तुला विज्ञान वाचायचंय. आता विज्ञान वाचत असताना तुला जर बेसिक बुक वाचायचंय ना, तू ठरव आजपासून, आतापासून निश्चय कर, काय मला बेसिक बुक वाचायचे, बुक वाच. तुला हे बुक कुठे भेटल? आपली टेलिग्राम चॅनल आहे, खाली टेलिग्राम चॅनलची लिंक तुला देतो, तिथे तुला बेसिक बुकच्या PDF आज भेटून जातील. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे 9370706679. जर तुला बेसिक बुक जर तू वाचले नाही ना, तू जर बेसिक बुक वाचले नाही तर तू ही फ्री निघत नाही. तुला लक्षात ठेव, बेसिक बुक तुला वाचणं गरजेचंच आहे. ओके, त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. तो पाया तुला पक्क करणं गरजेचं आहे. हे मी डायरेक्ट शिकवणार आहे तुम्हाला आपल्या बॅच मध्ये. 5-6 तास होऊन जातील अख्ख्यांचे. डायरेक्ट खतरनाक कार्यक्रम करून देणार आहे आजपासून. हे बेसिक बुक आपण सुरू केल्यानंतर हे बेसिक बुक संपवायचे. 5वी ते 10वी विज्ञान, त्यानंतर तुला 11वी बायोलॉजी घे, त्यानंतर तुला 5वी ते 12वी भूगोल, 5वी ते 12वी भूगोल, त्यानंतर तुला वाचायचंय 5वी ते 11वी वाचलं तरी चालतं इतिहास, 11वीचा जुना इतिहास वाच. त्यानंतर तुला वाचायचंय 4 नंबरला 5वी ते 11वी इतिहास, 4 नंबर तुला वाचायचंय. 11वी व 12वी अर्थशास्त्र, त्यानंतर तुला वाचायचंय 11वी व 12वी राज्यशास्त्र कला या शाखाचं. आता पोरं काय करते माहिती का? मी सांगितलं पोराव तुम्हाला बेसिक बुक वाचायचे. मग एक बाबे म्हणला मास्तर PDF पाठवल्या, प्रिंट मारल्या, आणल्या प्रिंट, 5वीचे सगळे पुस्तकं रचले एकावर एक थप्पी आणि बसला एक दिवस 5वी वाचित, दुसऱ्या दिवशी 6वी. असं बेसिक बुक वाचायचं नाही. एकदा बेसिक बुक तू सोबत घेतलं की विज्ञान तुला वाचायचं. विज्ञानचे एकदा प्रिंट मारून घे, एकत्र PDF असेल विज्ञान तुला. मग आता सकाळी तू सुरुवात केली 5वीच्या विज्ञानला, संध्याकाळपर्यंत 10वीचं विज्ञान वाचून तो संपून टाक. एका दिवसात तो हा विज्ञान संपलं. असंच वाचायचं. त्यानंतर भूगोल वाच, त्यानंतर इतिहास वाच, अर्थशास्त्र वाच, राज्यशास्त्र वाच. तू ठरव, याला तू टायमिंग दे, याला तू वेळ दे, तुझा वेळ द्यायला तू ठरव तुला किती वेळेत हे वाचायचं आहे. फक्त वाचायचं नाही, त्याला समजून पण घ्यायचंय. तू MPSC करतोय, तू सरळ सेवा करीत नाहीये. तू जर MPSC करतोय तर तुला ह्या गोष्टी लवकर आकलन झाल्या पाहिजे. त्या मी तुला समजून पण सांगणार लेक्चर मध्ये. पण त्याआधी तू वाचून घे, तू हे वाचून घे, मग तू लेक्चर बघ. याचे काय होईल, याचा फायदा तुला होईल. तू जर आधी विज्ञान जर वाचलं, तू जर आधी भूगोल जर वाचलं, आणि मी भूगोल शिकवलंय, मी भूगोल शिकवल्यानंतर तू काय करणार, तू भूगोल वाचलं होतं, मी तुला शिकवतोय बेसिक पुस्तकं, मग मी लगेच शिकवत असताना तुझ्या डोक्यात तू पेटून, अरे बाप, ह्या गोष्टी तर मी बघितल्या होत्या रो, किंवा हे मी कुठेतरी वाचलं होतं आणि मला हे आठवू राहिलं आता. आणि तू परत एकदा रिपीट तेच लेक्चर बघितलं. एक लेक्चर तू 4 वेळेस बघू शकतो, काही फरक नाही. ओके, 10 वेळेस बघू शकतो, अनलिमिटेड व्ह्यूज. ओके, पण ते लेक्चर तू जर परत बघितलं द्वंदा, तर तो हा डायरेक्ट क्लिक म्हणजे पूर्ण कामच त्याचा खतरनाक होऊन जाईल. 30% कार्यक्रम तो इथं उरकून जाणार आहे. कारण तू एकतर आधी हे शिकलेला आहे, त्यानंतर तू ते वाचलेला आहे, आणि मास्टरनी परत तुला ते समजून सांगितलेलं आहे. म्हणजे एवढ्या गोष्टींमुळे जर तो हा एक काम होत नसेल तर मग उपयोग काय आपला. ओके, तर आधी बेसिक बुक तुला वाचायचे आहेत. कसे कळले तुझ्या लक्षात आले. आता बेसिक बुक झाल्यानंतर तुझी पुढली स्टेप काय असणार, स्टेप क्रमांक 5वी. बेसिक बुक वरती तुला प्रश्न सोडवायचे, हे सुद्धा तुला मी उपलब्ध करून देणार. बेसिक बुक वरती प्रश्न कोर्समध्ये, बेसिक बुक मध्ये जे प्रश्न असेल बेसिक बुकचे, ते प्रश्न तुला सोडवायचे. 1 दिवस त्याला द्यायचा. बेसिक बुकचे प्रश्न सोडवल्यानंतर पुढची स्टेप काय असणार तुला, मग आता आपल्या लेक्चरला हात लावायचा. मग तू आता काय करणार, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, हे लेक्चर तू आता सुरू करणार आहे. हे लेक्चर काय करणार तू आता सुरू करणार आहे. म्हणजे तुला आता लेक्चरला हात लावायचा आहे. लेक्चर मध्ये, बॅच मध्ये हात घालायचा आहे. बॅच मध्ये सगळं तुला उपलब्ध आहेच ऑलरेडी, पण हे जे मेन तुझे लेक्चर आहे, तुझा जो 70% सिलेबस आहे तो इथे कव्हर होणार आहे. 70% सिलेबस. मग तुला हे लेक्चर मध्ये हात घालायचा पुढच्या स्टेपला. ओके, इथपर्यंत तुझं कंप्लीट होणार आहे. आता तुला ह्या लेक्चर मध्ये हात घालायचा, आणि इथे हात घातल्यानंतर बाब्या मग तुला पुस्तकं पण पाहिजे. काय पाहिजे, पुस्तकं. तुला काय करायचे, पुस्तकं वाचायचे, मास्टरचे लेक्चर बघायचे. कसं करणार तू बघ. मग आता मी तुला पुस्तकांची यादी पण देणार. आता समजा
मी तुला सांगितलंय महाराष्ट्राचा भूगोल शिकवला, महाराष्ट्राचा भूगोल मी तुला शिकवलेला आहे. आता महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये पहिला चॅप्टर कोणता आहे? महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार. महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार हा महाराष्ट्राच्या भूगोलचा पहिला चॅप्टर आहे. आता तू काय करणार? तुला आता पुढील 1 तासामध्ये महाराष्ट्राचा भूगोलचा स्थान आणि विस्तार हा चॅप्टर शिकायचा आहे मास्टरच्या लेक्चर मध्ये. मग तू काय करणार? तुला 1 तासात हा चॅप्टर शिकायचा आहे ना, मग तू आधी सकाळी उठून 1 तास तो चॅप्टर पूर्ण पुस्तकामधून वाचून घेणार, बुक मधून वाचून घेणार. काय करणार? वाचून घेणार. म्हणजे तुला बुक असणं गरजेचं आहे, तुला एमपीएससीचे पुस्तकं तुझ्याकडे असणं गरजेचं आहे. नोट्स पण तुला दिलेले आहे, पण नोट्स तुला त्या पुढे काम येणार आहे. आता तुला काय करायचंय ते सांगतोय. तुला हे बुक वाचून घेणं गरजेचं आहे. जर तू बुक वाचून घेतले, जर हे पुस्तक जर तू वाचला, हा चॅप्टर वाचला स्थान आणि विस्तारचा पुस्तकामधून, मग तो सौदीचं वाचलं किंवा तू पुंगळ्याचं वाचलं किंवा तू दीपस्तंभाचं वाचलं, कोणताही पुस्तक वाच, काही फरक पडत नाही. ओके, मग पुस्तक वाचलं तू, मग तुला काय करणार? आता मी शिकवणार. मग तू काय करणार? पाटील मास्टरच्या रेकॉर्डेड बॅच मधलं 1 तासाचं लेक्चर मला बघायचं आहे. ते 1 तासाचं लेक्चर आता मी बघणार आहे. कधी? हे चॅप्टर तू वाचल्यानंतर. जोपर्यंत तू चॅप्टर वाचत नाही ना बाबा, शपथ घे पाटील मास्टरची, तोपर्यंत मी लेक्चर बघणार नाही. चॅप्टर वाचल्यानंतरच लेक्चर बघायचं. चॅप्टर वाचले, आता मला लेक्चर बघायचंय. मग लेक्चर बघण्यात तुमच्यात जो उत्साह निर्माण होतो, जो जोश निर्माण होतो, तो वाचल्यामुळे निर्माण होतो. भले तुला वाचत असताना तुला समजत नसू दे, पण तू वाचणं गरजेचं आहे. वाचलं, तुला काय होणार आहे ते समजणार आहे. आता काय होईल माहिती का? अयो, तुला लगेच मास्टर शिकवतोय, अरे हे कुठेतरी मी वाचलं होतं राव, असंच वाचलं होतं राव मी मगाशी, आणि हे मला आठवतंय राव. तुला आनंद होणार. तुला काय होणार? आनंद होणार. आणि तो चॅप्टर पूर्ण तुला तिथे समजणार. म्हणजे तू वाचला होता तेव्हा तुला 20% समजला, आणि मी शिकवला तेव्हा तुला आणखी 60% समजला. 80% तुला समजलं ना भाऊ पहिल्याच रिव्हिजन मध्ये. तुला हे परत करायचंय दुसऱ्या टाइम. म्हणजे तुला पहिल्याच रिव्हिजन मध्ये 80% समजून गेलो, दुसऱ्यांदा केलं तर तुला 100% समजून ना. आणि पेपरला तुला जाऊस तर 80% तुला लक्षात राहील ना. आणि आपल्याला कुठे 100% मार्क घ्यायचे? 80-70 पडले तर लय झाले. ओके, या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल बुकचा, आणि त्या सोर्स तुमच्याकडे जे असेल आणि आपलं जे लेक्चर असेल त्या लेक्चरचा. ओके, या पद्धतीने जर तू अभ्यास केला ना, 100% तुला पोस्ट तिथे भेटेल, नाहीतर आपला कार्यक्रम अवघड आहे. ओके, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली. लेक्चर कधी करायचे, पुस्तकं कधी वाचायची. त्यानंतरला तुला आता समजा महाराष्ट्राचा स्थान आणि विस्तार माझा 1 तासात मी वाचलं, 1 तासामध्ये माझा चॅप्टर संपला, सरांनी मला शिकवलं होतं. आणि मग मला पुढील 30 मिनिटामध्ये, 30 मिनिट माझ्याकडे आहे, या 30 मिनिटामध्ये या चॅप्टरचे मला प्रश्न सोडवायचे आहे. या चॅप्टरचे मला काय सोडवायचे? प्रश्न सोडवायचे. आता प्रश्न कुठे भेटल? आपल्या नोट्स मध्ये दिले. प्रश्न कुठे भेटल? प्रश्न मी स्वतः स्पष्टीकरण करून दिलेले आहे आपल्या लेक्चर मध्ये. मग तुला ते प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न कुठे भेटेल? तू एखादं पुस्तक घे, प्रश्न संच विषय घटक निहाय, त्याच्यात तुला प्रश्न समजेल. घटक निहाय प्रश्न संच भरपूर भेटतात मार्केटमध्ये, घेऊन टाक एक, त्याचं स्पष्टीकरण नसन असं. आणि ते चॅप्टर नुसार प्रश्न, म्हणजे तुला महाराष्ट्राचा स्थान आणि विस्तार यावरती प्रश्न सोडवायचा. मग तुला कळत ते प्रश्न सोडवल्यानंतर पाटील मास्तर काय म्हणलं होतं. 80% तुझे प्रश्न बरोबर येतील. किती? 80%. हा पॉइंट क्लिअर झाला. आता प्रश्न सोडवला, लेक्चरचं तुला समजलं. आता सर्व लेक्चर झाल्यानंतर तुला करायचंय पुढे जाऊन सराव पेपरचा अभ्यास. सराव पेपर तुला सोडवायचा आहे. काय? सराव पेपर मग तुला सोडवायचे पेपरच्या 1-1.5 महिना आधी. पेपरच्या 1-1.5 महिना आधी तुला सराव पेपर सोडवायचे आहे. आणि सराव पेपर सोडून झाल्यानंतर तुझे जे जे प्रश्न सराव पेपर मध्ये चुकले, त्या प्रश्नांच्या घटकावरती तुला पुढल्या 1 महिनाभर जोरात अभ्यास करायचा आहे, जोम लावून अभ्यास करायचा आहे. असा जर तू अभ्यास केला तर मित्रा, तुला कुणीच अपयशापासून दूर ठेवू शकणार नाही. या गोष्टी तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथपर्यंत तुला समजलं? येस या नो. ही तुझी अभ्यास करण्याची पद्धत. याचा तू काय कर? स्क्रीनशॉट मारून घे. याचा स्क्रीनशॉट मारून घे आणि याच पद्धतीने तुला अभ्यास करायचा आहे. आता तुला काय करायचंय? तुला बुक कोणते पाहिजेत ते तुला माहित असणं गरजेचं आहे. आता तू एमपीएससीचा जर अभ्यास करत असेल राज्यसेवेचा, तर तुझ्याकडे आपण म्हणतो ना
चौधरी एक लेखक आहे, त्यांचं बुक असणं गरजेचं आहे, किंवा आपण कोठाऱ्यांचं बुक असणं गरजेचं आहे. इतिहासाचा अभ्यास करतोय, विशेष महाराष्ट्राचा इतिहास आहे, कोळंबे सराचं बुक असलं तरी चालतं. ओके, हे बुक. त्यानंतर राज्यघटनेचा जर तू एमपीएससीचा अभ्यास करतोय, ओके, इकडले बुक तुला कळाले, कोणताही घे. आता मी तुला सांगतो, कोणतंही घेतलं ना तरी 60% त्यातलं येतच, कोणतंही पुस्तक घेतलं तरी, कारण मास्तरनी तुला शिकवलेलं आहे. त्या पुस्तकात चुका असेल त्या लेक्चरमध्ये कव्हर होतील. त्यानंतर मास्टरच्या नोट्स पण तुला दिलेल्या आहेत. त्यामुळे जास्त जे स्वस्तात असेल ते घेऊन टाक. राज्यघटनेचं कोळंबे सरांचं वापरलं तरी चालेल. एमपीएससी राज्यसेवेचा जर अभ्यास करत असेल तर लक्ष्मीकांत घे, पण इकडे कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट आहे. भारताचे आपण काय म्हणतो राज्यघटना, त्याला त्यानंतर पंचायत राज घ्या. राज्यघटना राज्यशास्त्र झालं, पंचायत राज घ्या. पंचायत राज साठी एमपीएससी राज्यसेवेच्या मुलांनी घ्यायचं. तलाठी भरती आपले जे पीएसआय एसटीआयचे मुलं त्यांना पंचायत राजच्या पुस्तकाची गरज नाही. लवटे सराचं घेतलं तरी चालेल. विज्ञानचं डॉक्टरचं पुस्तक फेमस आहे, ते घेऊन टाका. भूगोल भारताचा, महाराष्ट्राचा, जगाचा, सौदी सरांची पुस्तकं बेस्ट होते. अजून दीपस्तंभचं पुस्तक सुद्धा तुला इथे काय बेस्ट आहेत, दीपस्तंभ प्रकाशन. अर्थशास्त्र किरण देसले, अर्थशास्त्र किरण देसलेचं पुस्तक वापरा, किरण देसले. ओके, त्यानंतर तुम्हाला नोट्स दिले आहेत, त्यानंतर तुम्हाला नोट्स जास्त करून वापरा. जरी तुझ्याकडे बुक नाही भेटले, तुझ्याकडे कॅपॅसिटी नाहीये बुक घेण्याची, तुझ्याकडे एवढा पैसा नाही बुक घेण्यासाठी, कारण एवढे पुस्तक जर आपल्याला घ्यायचे म्हटलं तर 4,000 रुपये लागतील. ओके, जर तुझ्याकडे बुक घेण्या इतकं पैसा नसेल तर तू आपल्या नोट्सच्या प्रिंट मारून घे आणि नोट्स वाच, काही फरक पडत नाही त्याचे. ओके, नोट्स केल्या तरी चालेल, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. चालू घडामोडीचं दररोज लोकसत्ता वापर, बाकी कोणतेही पुस्तक वाचायची गरज नाही. आपल्या कोर्समध्ये चालू घडामोडीचे लेक्चर आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, ते लेक्चर पाय, फक्त महिन्याला लेक्चर पाय, काही बाकी करायची गरज नाहीये. चालू घडामोडीचं दररोज एक लोकसत्ता पेपर वाचणं गरजेचं आहे. ओके, हे पुस्तक तुला घे, गरजेचे आहेत. त्यानंतर पुढे आता अभ्यासाचे नियोजन जर आपण बघितले, अभ्यासाचे नियोजन तुला कसे करायचे लक्षात घे. आता तुला अभ्यासाचं नियोजन करायचंय. तू एमपीएससीचा अभ्यास करतोय म्हणजे जवळपास तू दररोज 10 ते 12 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. एवढा तास जर तू अभ्यास केला नाही तर तुला काय एमपीएससी होईल रे? 10 ते 12, कारण आपल्याकडे कालावधी जर तुमच्याकडे 1 वर्ष असला, 1.5 वर्ष असतं तर मी म्हणलं असतं 8 घंटे करा, पण आपल्या कालावधी 6 महिने, तर आपल्याला 12 तास 10 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. मग या 10-12 तासामध्ये आपल्याला काय करायचं आहे? या 10-12 तासामध्ये आपल्याला याचे आठवडे तयार करायचे, महिन्याचे काय करायचे. समजा 1 महिना आहे, जानेवारी महिना आहे. 1 महिना कोणता? जानेवारी. जानेवारी महिना आपण घेतला. जानेवारी महिन्यात एकूण दिवस किती आहे? 31 दिवस आहे. ओके, अभ्यासाचं नियोजन सांगतोय. आता तुला कोणते कोणते विषय? तुला हिस्ट्री विषय आहे, तुला इकॉनॉमी विषय आहे, तुला सायन्स विषय आहे, तुला पॉलिटी नावाचा विषय आहे, पॉलिटी. त्यानंतर पंचायत राज त्याच्यातच घे. तुला चालू घडामोडी नावाचा विषय आहे. त्यानंतर तुला गणित हा विषय आहे, तुला बुद्धिमत्ता हा विषय आहे, बुद्धिमत्ता हा विषय आहे. हे विषय तुला, आणि जिओग्राफी, भूगोल, जिओग्राफी हा विषय आहे. हे विषय तुला आहेत. जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमी, सायन्स, पॉलिटी, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता. आता तू काय केलं? 31 दिवसाचा तुझा महिना आहे. मग तू काय केलं? आता समजा 1 जानेवारी तर गेली, पण 1 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत एक आठवडा तयार केला. 8 दिवसाचा आठवडा तू तयार केला. त्यानंतर 9 ते 16, 9 ते 16 पर्यंत. त्यानंतर 17 ते 24 पर्यंत. त्यानंतर 24 पासून ते 28 पर्यंत. आणि त्यानंतरला 30, 29, 30 आणि 31. 29, 30 आणि 31 हे तर कधी मध्ये भेटते. ओके, तर या पद्धतीने तू काय केले? आठवडे तयार केलेले आहेत. आता 1 जानेवारी पासून ते 8 जानेवारी पर्यंत मला अभ्यास करायचा आहे. मग मी अभ्यास कशाचा करणार? समजा मी अभ्यास करणार आहे भूगोल या विषयाचा. भूगोल या विषयाचा मला अभ्यास करायचा आहे. मग यामध्ये महाराष्ट्राचा आहे, भारताचा आहे, जगाचा आहे. भूगोल विषयाचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर भूगोल हा विषय मला सोपा जातोय, मग त्यासोबत मी अवघड विषय घेणारे अर्थशास्त्र. त्यासोबत मी काय करणार आहे? अवघड विषय घेणारे अर्थशास्त्र. मग भूगोल आणि अर्थशास्त्र हे 2 विषय मी घेतले. ओके, मग आता भूगोलचा अभ्यास मला करायचा आहे, अवघड विषय अर्थशास्त्र आहे. मग मी काय करणार? अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास सकाळी मी 6 वाजता उठतोय, 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत करणार. म्हणजे किती तास झाले? 5 तास झाले. 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत मी अर्थशास्त्र या विषयाचा 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत अभ्यास करणार आहे.
1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत 8-45 तास झाले. 40 तास मला अभ्यास करायचा आहे. या 40 तासामध्ये तुझं संपूर्ण अर्थशास्त्र तुला संपवायचं आहे. कसं? अर्थशास्त्र 8 ते 11 जरी शिल्लक राहिलं तर इकडे दिवस शिल्लक राहतात. या दिवसामध्ये मी ते टाकू शकतो. काय करू शकतो? टाकू शकतो. 6 विषय 3 आठवड्यात बसून जाते. राहिला तर तो घटक आपण पुढे थोडं सरकू शकतो आपलं टाइम टेबल आणि त्यानुसार आपण करू शकतो अर्थशास्त्र. मग त्याच दिवशी म्हणजे 1 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत मला भूगोल पण करायचा आहे. पण भूगोल मी कधी करणार आहे? संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत किंवा दुपारी 2 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत करणार आहे. 5 तास. 5×48 भूगोल तो संपला. आठवड्याभरात तो भूगोल संपला. आठवड्याभरात तो अर्थशास्त्र संपला. पण हे झाले तुझे 10 तास. तुला अभ्यास करायचा आहे 12 तास. तुला गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे 1.5 तास. तुला त्याच्यावर जास्त क्वेश्चन नाहीये. तुला दररोज तो महिनाभर करायचा आहे. म्हणून तू दररोज 1 तास जरी केला तरी खूप झाला. दररोज 1 तास केला तरी खूप झाला. दररोज 1 तास किती झाले? 11 तास. तुला लोकसत्ता पेपर मी वाचायला लावला. 20 मिनिटाच्या पुढे लोकसत्ता वाचायचाच नाही. 20 मिनिटं खूप झाली. ओके, तुझी कॅपॅसिटी वाढते, तुझी आकलन करण्याची क्षमता वाढते असा पेपर वाचल्यानंतर रोज. ओके, तुझ्याकडे आता किती मिनिटं शिल्लक आहे? 40 मिनिटं शिल्लक आहे. या 40 मिनिटांमध्ये तुला काय करायचंय? तू दिवसभरामध्ये जे काय केलं असेल उठल्यापासून झोपेपर्यंत जे काही केलं असेल ते शेवटच्या 40 मिनिटात तुला रिवाइज करायचंय. 40 मिनिटात ते तुला पुन्हा आठवायचंय. तुला ते 40 मिनिटात बघायचंय तू काय केलं ते. या पद्धतीने तुला दररोज अभ्यास करायचा आहे. मग इकडे ह्या 8 दिवसात हे 2 विषय संपले. मग इकडे मी घेतला इतिहास नावाचा विषय, त्याच्यासोबत सोपा विषय घेतला मला राज्यघटना. हे विषय मी याच्या सोबत घेतले. या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा. आता मी पुढील 2-4 दिवसामध्ये कंटिन्यू तुम्हाला इतिहासाचा अभ्यासक्रम, भूगोलचा, सायन्सचा, विज्ञानचा हे सगळं तुम्हाला सांगून देणार आहे. ओके, अभ्यासक्रम तुम्हाला व्हिडिओ आपण सेपरेट 10-10, 15-15 मिनिटाच्या बनवणार आहेत. ओके, या पद्धतीने तुला अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. पूर्ण 30 दिवसाचं. 28 दिवसापर्यंत झालं. 29 तारखेला तुला संपूर्ण महिन्याचा अभ्यासक्रम संपवायचा. 28 तारखेपर्यंत 28 दिवसात. 28 दिवसात तुझा एमपीएससीचा संपूर्ण अभ्यासक्रम संपवायचा आहे. 29व्या दिवशी तुला एका दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची रिव्हिजन मारायची. 2 दिवस घे, 29-30. आणि शेवटच्या दिवशी तुला याच्यावरती दिवसभर फक्त सराव पेपर सोडवायचे बाबा. दिवसभर फक्त काय करायचंय? तुला सराव पेपर सोडवायचे आहेत. जेवढे भेटन तेवढे 10-15. अख्ख्या तो या 15 तास सराव पेपर सोडव. पण सगळे सराव पेपर तुला शेवटच्या दिवशी सोडवायचे महिन्याच्या. आणि ते त्वाच चेक करायचे. ते काय करायचं? त्वाच चेक करायचे. सराव प्रश्न सोडवायचे. पुस्तक भेटतं मार्केटमध्ये लई, काय फरक पडत नाही, जाऊ द्या थोडे पैसे. काय सराव पेपर तुला सोडवायचे. सराव पेपर सोडवल्यानंतर संध्याकाळी झोपायच्या आधी त्वाच चेक करायचे. आणि तुझं त्या सराव पेपरमध्ये काय चुकलं याचे तो एक यादी तयार करून ठेवायची. माझा या घटकावरती हा प्रश्न चुकला. खनिज संपत्तीवरती मला सिंधुदुर्ग विचारला, मी नागपूर दिला. माझे क्वेश्चन चुकला लोहखनिजाचा. मग असे क्वेश्चन तुझे चुकल्यानंतर तू ते काय करायचे? घटक न्याय, घटकाचं नाव, त्याचा क्वेश्चन चुकला ते एका पेजवर लिहून ठेवायचं आणि ते महिनाभर तो या भीतीला चिपकून ठेवायचं. आणि तो घटक आला पुढल्या वेळेस परत तुला बेकबी अभ्यास करायचा 4 महिने. पुढल्या वेळेस तो घटक आला की लगेच तुला ह्या घटकावरती हा क्वेश्चन चुकला होता, म्हणजे हा घटक मला मोठ्या प्रमाणात अभ्यासावं लागेल. माझं हे चुकतंय बर का रे, हे माझं चुकतंय स्वतःला सांगायचं आणि या पद्धतीने पुढल्या महिन्यात अभ्यास करायचा. असं 4 महिने जर तो कंटिन्यू चालू ठेवलं ना, 100% सांगतो पूर्व परीक्षा तू आउट ऑफ घेतल्याशिवाय राहणार नाही बाबा. 100 पैकी एमपीएससी गट ब आणि क ला तुला 70+ मार्क येणार. छाती ठोकून सांगतो बाबा, 70+. पण या पद्धतीने तुला अभ्यास करावा लागेल. सोबत आपले लेक्चर कर बाबा, त्याशिवाय पर्याय नाही. एकदम सुंदर असं जीव तळमळ करून करून तुम्हाला शिकवलेले करू. एकदा डेमो लेक्चर बघा. ज्यांना व्हिडिओ आवडत असेल त्यांनी लाईक करा. आता सर्वात महत्वाची गोष्ट, द एके अकॅडमी कडून तुला काय भेटणार? ओके, आम्ही काय तू ही तयारी करून घेणार. फक्त 1499 रुपये फी आहे आणि 1499 रुपयामध्ये मी तुला बेसिक पुस्तकं शिकवणार. बेसिक पुस्तकं शिकवणार. मी तुला संपूर्ण विषय निहाय शिकवणार, घटका निहाय. रेकॉर्डेड बॅच आहे. मी तुला त्यानंतर
मी तुला सराव पेपर सुद्धा शेवटी देणार. सराव पेपर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुला शेवटी देणार. मी तुला प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक चॅप्टरचं स्थान आणि विस्तार यावरती तुला 50-60 क्वेश्चन सोडून घेणार. तुला लोकसंख्या चॅप्टरवरती प्रश्न सोडून घेणार. प्रत्येक घटकावरती तो हे प्रश्न सोडून घेणार. हे सर्व तुला फक्त आणि फक्त 1499 रुपयामध्ये भेटतं. जर आपण बाहेर मार्केटमध्ये गेलो तर फी 9,000 10,000 रुपये रेकॉर्डेड बॅच. आपली फी किती? फक्त 1499 रुपये. आपली फी जरी कमी असली तरी क्वालिटी अजिबात कमी नाहीये. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे स्वतःचा 9370706679. केव्हाही मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉल करा. द एके अकॅडमीची तुम्ही ऍप डाउनलोड करा, तिथून कोर्स परचेस करू शकतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत घटक निहाय अभ्यासक्रम, भूगोलचा काय, अर्थशास्त्राचा काय, राज्यघटनेचा काय. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.